नमस्कार. एबीपी माझाच्या या खास गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या दहीहंडीचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी मोठमोठे थर रचून सध्या दहीहंड्या फोडल्या जात आहेत. यासोबतच अनेक ठिकाणी सध्या सेलिब्रिटींची देखील मांदियाळे पाहायला मिळतात आणि आपल्या एबीपी माझाच्या या न्यूजरूममध्ये सध्या दोन खास पाहुणे आलेले आहेत. एक आहे अंबर गणपुले आणि दुसरी आहे रुमानी खरे. हे दोघंजण नेमकं का आलेत हे गप्पांमधून तुमच्यासोबत उलगडत जाईलच, पण या दोघांचंही आपण आधी स्वागत करूया आणि तुम्हा दोघांनाही गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही आणि सगळ्या प्रेक्षकांनाही. सुरुवात आपण तुम्ही इथे का आलेला आहात हे जाणून घेण्याच्या अगोदर दहीहंडीचा उत्सव आहे, उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय, याच्या काय आठवणी आहेत? अंबर तू. माझ्या आठवणी म्हणजे अगदी सिनियर के जीमधल्या वगैरे आठवणी आहेत माझ्या. कारण त्यावेळेला असं व्हायचं की मी कृष्णाचं ते सगळं ड्रेपरी आणि हे करून शाळेत जायचो आणि आम्ही मडकं बांधलेलं असायचं, त्याच्यात चॉकलेट्स असायचे आणि मग ते मी फोडायचो आणि मग सगळ्यांना चॉकलेट्स वाटायचो. तर ही एक माझी दहीहंडीची आठवण आहे. ज्युनियर के जी सिनियर के जी ही 2 वर्ष तर मी ते केलं होतं. त्यानंतर मोठा ज्या थर रचले जातात तिथे कधीच नाही गेलो. आणि तुझ्या काय आठवणीत? म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये तू वाढलेली आहेस, तिकडे एक दहीहंडीचं स्वरूप वेगळं असतं. पुढे गणेशोत्सवाचं खरं तर संपूर्ण देशभरात त्याचं नाव आहे, पण दहीहंडी उत्सव तिथला कसा आहे, त्याच्यात तू कशी सहभाग घेतलेला होतास का कधी? माझी आठवण म्हणजे सुरुवातीला हेच की अगदी ज्युनियर सिनियरमध्ये असताना एक दोघं जण खाली बसलेत आणि राधाच्या कॉस्ट्यूममध्ये जाऊन फोडले वगैरे हे आठवतं आहे. आणि माझ्या मैत्रिणीकडे शाळेच्याच दरम्यान माझ्या मैत्रिणीच्या सोसायटीमध्ये एक दहीहंडी होती. सो तेव्हा आय थिंक 4वी-5वीतली ती गोष्ट आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन, पण पुण्यातली विशेषता अशी मला वाटते की खूप ह्यूज किंवा खूप ग्रँजर असण्यापेक्षा जास्त कलेक्टिवली एक छोट्या सोसायटीज फॉर्म झाल्यात तिकडे आणि मग त्या त्यांच्या मिळून अतिशय आपुलकीने अतिशय प्रेमाने मिळून सगळेजण सेलिब्रेट करतात. ते खूप युनिकनेस आहे पुण्याचा, जो अजूनही टिकून आहे फॉर्च्युनेटली. सो आत्ता तर मी काही दहीहंडी फोडायला वगैरे गेले नाही आहे इतक्यात, पण बघायला मजा येते कारण त्याला एक धाडस लागतं. असे 6-7 थर, आजच सकाळी आम्ही एका ठिकाणी जाऊन आलो तर 7च्या 7 थर असे वर चढत आहेत आणि तो एक पोरगा शेवटी जो असतो, हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे बघतानाच असं होतं. पूर्ण तो सांघिक खेळ असतो. आता तुम्ही मुख्य कशासाठी आलेत हे आपण जाणून घेणार आहोत. कलर्स मराठीवर एक सिरियल येते, ती म्हणजे दुर्गा, आणि दुर्गेच्या रोलमध्ये रुमानी आपल्याला दिसणार आहे आणि तिचं जे त्याच्यातलं पात्र आहे ते वेगळं आहे आणि अंबर देखील एक वेगळं पात्र त्याच्यामध्ये साकारतो आहे. रुमानी, तू न्यूजरूममध्ये आहेस, म्हणजे पात्र थोडक्यात काय आहे हे तुम्हाला कदाचित गप्पांमधनं कळलं असेल, पण काय तुझा रोल आहे त्याच्यातला? दुर्गा देशमुख ही एक पॉलिटिकल पत्रकार आहे आणि मी इथे येण्यासाठी खूप एक्सायटेड होते कारण हेच मला बघायचं आहे की नक्की कॅरेक्टर वर्किंग जे आपण करतो. माझा पर्सनली कधी पत्रकारांशी संबंध आलेला नाही असा डायरेक्टली, पण नक्की काय होतं बिहाइंड द सीन्स, काय चालू असतं, मी आत्ता एकीकडे बघते. तर दुर्गा देशमुख ही अतिशय छोट्या घरातनं आलेली, गुहागरमध्ये राहणारी, तिच्या मामा मामी आणि आईसोबत राहणारी मुलगी आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्यांच्या घरी काही किस्से झालेले असतात ज्याच्यामुळे खूप वाईट परिस्थितीत ते सध्या जगत आहेत. आणि मग पुढे जाऊन तिला असं लक्षात येतं की ही जी सगळी परिस्थिती क्रिएट झाली ती एका दादासाहेब मोहिते नावाच्या एका आमदारांमुळे झाली आणि मग ती बदल्याच्या भावनेने पेटून उठते आणि तिला असं वाटतं की हे जे काही आहे चुकीचं आहे. ती बेसिकली पत्रकार आहे, हाडानी पत्रकार असल्यामुळे चुकीच्या गोष्टींबाबतीत आवाज उठवणं, ते जगासमोर आणणं हे तिचं कर्तव्य मानते ती. आणि हा सगळा प्रवास, बरं एकीकडे तिच्या आयुष्यात काही वेगवेगळी पात्र येत जातात, त्यांच्यामुळे तिच्या आयुष्यातला कसं एक वेगळा वळण मिळतं. ही सगळी गोष्ट म्हणजे दुर्गा. म्हणजे थोडक्यात एक बदलाची सुडाची भावना घेणारी खतरूड पत्रकार म्हणता येईल का? त्याच्यात दिसेल का? त्याच्यात कसं वेगळेपण असणार त्याचं? वेगळेपण हे की दुर्गा ही अतिशय विचारांनी क्लिअर आहे. जे चूक ते चूक, जे बरोबर ते बरोबर. ती एथिक्स वाईज, मॉरल्स वाईज प्रचंड स्ट्रॉंग आहे आणि ती तिचं कर्तव्य असं समजते की जे चुकीचं आहे त्याच्यावरती आवाज उठवला गेला पाहिजे, त्याच्यावरती बदल घडून आणला पाहिजे. आणि पत्रकार म्हणून तिच्याकडे तो आवाज आहे, पत्रकारितेची शक्ती आहे तिच्याकडे. ती चांगल्यासाठी कशी आपण वापरू शकतो हा तिचा प्रयत्न आहे सदैव. आणि तिला असं लक्षात येतं की आपल्याकडे ज्या अर्थी आवाज आहे, एक मीडियम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं. दादासाहेब हे अतिशय करप्ट आमदार आहेत, खूप त्यांनी भूतकाळात चुका करून ठेवल्या आहेत, त्यामुळे मग
ते कसं आपण लोकांसमोर आणू शकतो याच्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. अंबर, तुझं पात्र नेमकं काय आहे? मी अभिषेक मोहिते हे कॅरेक्टर करतो आहे, जे की एका पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधलं आहे. त्याचे वडील पॉलिटिशियन्स आहे, पॉलिटिशियन आहेत आणि पण त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तो आर्टिस्ट आहे बाय नेचर आणि त्याला कविता करायला आवडतात, फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे आणि पॉलिटिक्समध्ये पडावं लागेल या भीतीनं तो 18व्या वर्षी घरातनं बाहेर पडतो आणि त्याचं आयुष्य जगत असतो. त्याचं काम चाललेलं असतं. आयुष्य जगताना सिम्पल फंडा आहे त्याचा की मला जगू द्या आणि तुम्हीही जगा, कोणा आध्यात्मध्यात आपण नको यायला एकमेकांच्या. तर हे सगळं असं आयुष्य जगत असताना एक दिवस दुर्गा आणि त्याची ओळख होते आणि मग त्यांच्यात मैत्री होते, प्रेम होते, लग्न होतं त्यांचं आणि मग एका पॉईंटला त्याला लक्षात येतं की ही एक ध्येय घेऊन आली चालली पुढे आयुष्यात, पण ते ध्येय माझ्या फॅमिलीच्या आड येतं किंवा माझ्या फॅमिली विरुद्धच आहे. हे झाल्यावर मग त्यांच्या दोघांच्यात एकीकडे प्रेम पण आहे, पण एकीकडे खटके पण उडत आहेत त्यांचे आणि अशी ती गोष्ट आहे आणि असं ते कॅरेक्टर आहे माझं. खरं तर कुठलीही भूमिका आपल्याला साकारायची असेल तर कलाकारांकडनं त्याचा थोडासा अभ्यास केला जातो. त्याच्याबद्दलचे अनेक पैलू जे आहेत ते आपण पाहतो किंवा त्याचा अभ्यासतो. तर हे कॅरेक्टर साकारताना कशा पद्धतीनं याच्यावर मेहनत घ्यावी लागली किंवा आत्तापर्यंतच्या केलेल्या भूमिका आणि आत्ताचं मिळालेलं तुम्हाला हे जे काम किंवा हे जे पात्र साकारतं हे कसं वेगळं ठरणार आहे? ॲक्च्युली मेहनत अशी आधी काही घ्यायला लागली नाही. जेव्हा मेहनत चालू झाली ती शूटिंगच्या वेळेला, कारण आमच्या रायटरने सचिन दरेकर सरांनी इतकं चांगलं पात्र लिहिलं होतं आणि इतकं चांगल्या पद्धतीनं ब्रीफिंग दिलं होतं सुरुवातीलाच की विशेष अशी काही मेहनत करायला लागली नाही. हां, शूटिंगच्या वेळेला जे करतो ती आहेच आहे, पण मग जसे आम्ही सीन्स करत गेलो, डिस्कस करत गेलो, आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत यांच्याशी, हळूहळू त्यांच्याशी बोलून ते कॅरेक्टर हळूहळू ओपन होत गेलं सीनच्या आधी आणि मग त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक सीनला अप्रोच करत होतो. त्यामुळे शूट चालू व्हायच्या आधी असं काही अभ्यास केला नव्हता त्याचा, पण एकदा शूट चालू झाल्यावर मग तो चालू झाला आणि आता हळूहळू जसे सीन्स करतो आहे तसे एक कॅरेक्टरचे पैलूही आम्हाला समजत आहेत, काय काय लेयर्स आहेत कॅरेक्टरला तेही लक्षात येतं. सो हळूहळू ती प्रोसेस आहे, ती हळूहळू होत राहील. पण मग सेटवरची तुमची भट्टी कशी असते की जेव्हा तू पत्रकार म्हणून साकारतेस आणि ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा ह्याबद्दलचं तुमचं मग ते बॉन्डिंग कसं असतं? म्हणजे ह्याच्यात आपण कुठेतरी हा सीन देताना इथे कुठेतरी छोटंसं कमी राहिलं आहे का, किंवा पत्रकार म्हणून आपण इथे कुठे हे असं होतं आहे का, असं काय जाणवतं? एकतर जे काही मी प्रयत्न करते ते माझ्यासाठी ही कॅरेक्टर खूप नवीन आहे किंवा माझ्यापेक्षा ते कॅरेक्टर खूप वेगळं आहे. पण अशा वेळेला हा म्हटलं तसं की सचिन दरेकर सरांनी इतकं सुंदर ते कॅरेक्टर लिहिलेलं आहे आणि आमचे डिरेक्टर विशाल सर, सो ते बिहाइंड द कॅमेरा आहेत आणि ते बघतायत. हे इतकं रिअशोरिंग असतं कारण त्यांना खूप क्लिअर असतं की काय पिक्चर डोळ्यासमोर दिसतं आहे किंवा त्यांना कसं इमॅजिन होतं आहे ते, आणि ते बरोबर तुमच्याकडनं ते काढून घेतात. सो जरा जरी आपल्याला वाटतं काही चुकतं आहे काय, आम्ही जर सरांकडे जातो, सर हे ओके का, असं आहे का, त्यांना काही वाटलं की थोडंसं इकडे हे ट्विक कर, असं कर तसं कर, सो ते सांगतात. हे कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. मुळात ही माणसं इतकी सुंदर टीम आम्हाला मिळाली आहे ना, त्यामुळे एकमेकांना अतिशय सपोर्ट करत आम्ही प्रत्येक सीन क्रॉस करतो आणि मग त्याच्यात प्रॉब्लेम येत नाही किंवा असं खूप अरे बापरे हे कसं करायचं असं दडपण राहत नाही. पुन्हा आपण एकदा दहीहंडीच्या प्रश्नांकडे येऊया की अनेक ठिकाणी सध्या दहीहंडी सेलिब्रेट केली जाते. तुमच्या स्वप्नातली दहीहंडी अशी काय आहे याचा विचार केला आहे का, की समजा सिरियलमध्ये दहीहंडी करायला लागली तर मग थरांवर चढण्याची तयारी असेल का? तू सांग आधी. मी तसा हट्टाकट्टा आहे, त्यामुळे मला सगळ्यात खालच्या थराला राहायला आवडेल. वरती जायची रिस्क मी घेणार नाही आणि आवडेल मला खरं दहीहंडी अशा पद्धतीनं सेलिब्रेट करायला आणि बघू सिरियलमध्ये कधीतरी येईल ते. काय सांगशील तू? म्हणजे कॉलनीजमध्ये जाऊन दहीहंडी सेलिब्रेट केली असं तू सांगितलं, म्हणून मग वरच्या थराला तू जाऊ शकशील? मला खूप आवडेल. हो, म्हणजे मला तरी असं वाटतं की ते जमेल मला. पण अगेन एक अशी बाजू आहे की दहीहंडी आत्ता ज्या प्रकारे साजरी केली जाते की खूप बोभाटा, खूप गोंगाट, हे सगळं थोडंसं जितकं ऑर्गॅनिकली आणि जितकं माणसांशी कनेक्ट ठेवून जितकं तो सेलिब्रेट करता येईल तितकं मला पर्सनली आवडेल. पण ह्याला खेळांचा सुद्धा दर्जा मिळाला आहे, तू जो प्रश्न म्हणालीस त्यामुळे ह्याच्याकडे आपण त्याच्या दृष्टीने पण एक पाहिलं पाहिजे.
ॲब्सल्युटली. आणि काय साहसी खेळच आहे तो एका प्रकारे. हे काही सोपं नाही आहे. जे खाली बेस म्हणून जो पाया जे बिल्ड करतात ते सुद्धा, किंवा जो वर चढतो तो सुद्धा, ते खूप अवघड आहे आणि ते खूप कौतुकास्पद आहे निश्चितपणे. पण त्याच्याबरोबरचे जे काय म्हणतात शेनॅनिगन्स आहेत, त्याची खरंच गरज आहे का, असं एक प्रश्न. मला असं एक मोठा कन्सर्न हा वाटतो की जेवढी सेफ्टी घ्यायला पाहिजे ते करताना तेवढी सेफ्टी अजून घेतली जात नाही आहे. आम्ही आत्ताही 2-4 ठिकाणी गेलो होतो आणि हे बघितलं. जेवढं मान्य आहे तो खेळ आहे आणि सगळं आहे आणि लोकांना उत्साह असतो, सगळे उत्साही चांगलं वातावरण असतं ते. पण तो जेव्हा वरती लहान मुलगा चढलेला असतो त्यावेळेला उद्या तो पडला तर काय सेफ्टी आपण घेऊ शकतो आजूबाजूनी, याचा विचार जास्त केला जात नाही. कारण सगळे त्या माहोलमध्ये इतके गुंगलेले असतात की त्या गोष्टीचा विचार होत नाही. तो व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कुठल्याही दहीहंडीच्या कार्यक्रमाला तो आजूबाजूनी लोक पाहिजेत, ती सेफ्टी नेट्स पाहिजेत किंवा काहीतरी पाहिजे, जेणेकरून मजा करता करता कोणाच्या जीवाला हानी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. असं थोडक्यात उत्साहाच्या वातावरणात वाहवत जाऊ नये असं तुमचं म्हणणं आहे. खरं तर प्रश्न खूप सारे आहेत, पण एक कुठेतरी विराम घेऊयात, कारण तुमचं जे आगामी सिरियल आहे त्याच्यातनं तुमचं ते पात्र उलगडत जाणारच आहे आणि आपण पुन्हा एकदा भेटून अशाच गप्पा देखील मारूयात. तुर्तास तुम्ही दोघंजण ABP माझ्याच्या न्यूजरूममध्ये आलात आणि भरभरून बोललात, त्यासाठी धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.